आहाहाहा! मस्त रसरशीत असा गूळ आंबा तयार कसा करायचा ते आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. खूप छान लागतो हा. मस्त कडू, तिखट आणि गोड आंबट असा मस्त तोंडाला पाणी सुटणारा असा आपण गूळ आंब्याची रेसिपी बघणार आहोत. इथे मी मस्त कलमी आंबा घेऊन आलेली आहे. कलमी आंबा शक्यतो आंबट नसतो. तुम्ही कुठलीही कैरी वापरा इथे चालेल. तर इथे मस्त मी उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे. पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आपला गूळ किंवा कैरी खाली चिटकणार नाही ह्या हेतूने. आणि शक्यतो हे गूळ आंबा करताना तुम्ही स्टीलचं पातेलं घ्या. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आपण छान मिक्स करून घेऊयात. आता परत अर्धी वाटी आपण वरतून गूळ टाकणार आहोत, म्हणजेच 1 वाटी आपण गूळ इथे वापरलेला आहे. आता हे गूळ टाकल्यावर आपण छान झाकून ठेवूयात. 1-2-4 मिनिटं आपल्याला हे फक्त झाकून ठेवायचं आहे, आपला गूळ मेल्ट होईपर्यंत. इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. इथे तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरा. इथे मी थोडंसं तेल वापरलेलं आहे. त्यामध्येच आपण मोहरी टाकूयात फोडणीसाठी, जिरे टाकूयात आणि मेथी दाणे टाकूयात. थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात चवीनुसार. छान मोहरी तडतडली की फोडणी गार व्हायला ठेवूयात. आता मस्त आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. छान एकत्र करून घेऊयात आणि 1-2 मिनिटं आपण ओपनली ह्याला शिजवून घेऊयात, जेणेकरून जे आतलं जे ज्यूस आहे थोडासा आटेल. त्यामध्येच आपण फोडणी टाकलेली आहे आणि मस्त ही फोडणीची छान चव आतमध्ये उतरेल एवढी आपल्याला उकळी आणायची आहे आणि आपला गूळ आंबा रेडी आहे. मस्त तुम्ही बघा, तोंडी लावण्यासाठी किंवा वरण भातासोबतही खूप छान लागतो. तर आपल्या हातची गूळ आंब्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आज दुपारी काय मेनू केला हे तुम्हाला दाखवत आहे. इथे मी छान ओपन शिजवून घेतलेला भात आहे. कुकरमध्ये मी भात लावत नाही शक्यतो. मस्त तांदूळशाची भाजी, गवारीची शेंग केलेली आहे, गरम गरम चपाती. आपण आत्ता जी रेसिपी पाहिली ती गूळ आंबा. इथे मी आज कैरी डाळ केलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या कैरी डाळमध्ये बिलकुल तेल नाहीये. विदाऊट ऑइल हे वरण मी केलेलं आहे. ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा मेनू माझा हा आहे. त्याचसोबत तोंडी लावण्यासाठी इथे मी गाजर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि पालेभाजी एक घेतलेली आहे. त्यामध्ये मी आज पालक घेतलेला आहे. तर आजचा हा माझा दुपारचा मेनू आहे. आजची रेसिपी किंवा आजची थाळी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.